उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. विढाला विढाला विढाला. तमचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं, जगरणीत पाणी मंडन मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैधवल हासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. तुतारे चरण संताच्या, तुतारे चरण संता, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु राजता. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तिचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी, विढाला विढाला विढाला. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्रात चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती देहूनिवासी तुकोबाराय यांच्या गाथ्यातील संतपर नावाच्या प्रकरणातील अत्यंत महत्वाचा संतांच्या दर्शनानं प्राप्त झालेला लाभ या अभंगातून तुकोबाराय व्यक्त करतात. विढाला 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 विढाला. अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी थोडासा पर्याय देणं महत्वाचं आहे. तो म्हणजे असा, गेली 5 वर्षापासून संपन्न होत असलेला आपला हा पंचक्रोशी सोहळा, कर्याचा आदरो भाग्यवंता, पूर्वार्ध काय, पवित्र हा सोपान, परलोकीचे तारू, कर्याचा आदरू भाग्यवंता, असं ज्या सोपान देवांचं वर्णन आहे, त्या सोपान काकाचे आपण सर्वजण त्या ठिकाणी पंचक्रोशी करत आहोत. आणि खऱ्या अर्थानं मी सेवा करावी, कीर्तन करावं, इथं उभा राहून सांगावं आणि तुम्ही ऐकावं, एवढी काही माझी पात्रता नाही. पण एक कसं असतं, ज्ञानोबाराय म्हणतात ना, तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पावली, ते चोज करुणी माऊली रिजे जेवी. या उक्तीप्रमाणे माऊलींनाही वाटतं की आपलेच असणारी मुलं भविष्यात चांगले कीर्तनकार व्हावे, यांची प्रगती व्हावी, यासाठी खऱ्या अर्थाने इथं उभा करतात. नाहीतर महाराज कुणाची ज्ञानेश्वरी पाठी, कुणाचा गाथा पाठी. आता आम्ही कीर्तन कुठं करावा, ज्यांचे हरिपाठ पाठ असतात तिथं. त्यांना काय कोणतं प्रमाण चुकलं काय म्हणतात ना, ट लाट आणि हिंगण बेट. काही जरी सांगितलं महाराज, कशाची जरी जोड केली आपण, तरी ते ऐकून घेतात, कारण त्यांना पाठांतर नसतं. पण इथं थोडं जर चुकलं तर लगेच म्हणतात हे चुकलेलं आहे. पण या ठिकाणी सेवा करायचं खऱ्या अर्थानं माझं भाग्य आहे. सोपान देवाची सेवा, सोपान देवाची पंचक्रोशी फार पवित्र आहे, आरोग्याच्या दृष्टीनेही पवित्र आहे. काल सत्यवान महाराजांनी गोड चिंतन केलं. खऱ्या अर्थाने या पंचक्रोशीचा जर विचार केला, आरोग्याच्या दृष्टीनेही चांगली आहे. आणि दुसरी गोष्ट, मागच्या वर्षी मी कीर्तनामध्ये सांगितलं होतं, तुकोबराय शेणा महाराज म्हणतात, ही पंचक्रोशी व्यर्थ जात नाही आपली. आपण जर ही पंचक्रोशी केली तर शेणा महाराज म्हणतात, हिची करिता पंचक्रोशी, चुके जन्म मरण 84, चारी मुक्ती होती दासी, येऊनी चरणाशी लागती. अशी आघात असणारा हिचा महिमा आहे. आणि पंचक्रोशी अनेक संत महात्म्यांनी केली. आणि आज खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला ही जर कोणाच्या माध्यमातून कळली असेल तर माऊली असतील, बापूसाहेब असतील, यांच्या माध्यमातून आपल्याला ही पंचक्रोशी कळाली. सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावी अभिवादन करतो आणि आपल्याला प्राप्त असलेल्या वेळामध्ये या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विढाला 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 विढाला. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या दर्शनाचा लाभ सांगतात. आपण जर संतांच्या दर्शनाचा विचार जर केला
तर शंकराचार्य या मूर्ती लोकांमध्ये आपल्याला 3 गोष्टी फार दुर्लभ सांगतात. जर देवाची कृपा जर प्राप्त झाली नाही तर 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. शंकराचार्य वर्णन करतात, दुर्लभम त्रयमय वैतत, देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रया. शंकराचार्य म्हणतात या मूर्ती लोकांमध्ये 3 गोष्टी फार दुर्लभ आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्यत्वम, दुसरी गोष्ट आहे मुमुक्षत्वम आणि तिसरी गोष्ट आहे म्हणजे संतांची भेट. विढाला 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 विढाला. संतांच प्रत्येकाला या मुद्द्याचं चिंतन माहित आहे, पण मी आता दुसरं तरी काय सांगू त्याचंच रिव्हिजन करतो. पहिली गोष्ट दुर्लभ आहे ती म्हणजे मनुष्यत्व. शंकराचार्य म्हणतात मनुष्यत्व दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? प्रत्येक संतांनी याचं वर्णन केलं महाराज. कबीरदास महाराजांपासून आता निळोबारायपर्यंत आपल्याला प्रत्येक संतांचं उदाहरण या अर्थानं पाहता येईल. कबीरदास महाराज म्हणतात मनुष्य जन्म दुर्लभ है न मिले बारंबार, तरुवर से फलगिरे फिरण लगे डार. कबीरदास महाराज म्हणतात मनुष्य जन्म एवढा दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे उदाहरण दिलं त्यांनी उदाहरण दिलं, जर आपण एखाद्या वृक्षाचं परिपक्व झालेलं फळ जर तोडलं आणि परत जर त्याला ते लावण्याचा प्रयत्न केला, ते लागतं का? नाही लागत. तसा हा मानव देह आपल्याला भेटलाय, पुन्हा हा मिळणार नाही. चला ज्ञानोबा वर्णन करतात, दुर्लभुरे 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 संसारो तुम्ही काणीना, आहार निद्रेसाठी दवडिता माणूसपणा. ज्ञानोबा सांगतात. त्याच्या पुढे चला नामदेव महाराज म्हणतात एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देहा वारा मग लागे. किंवा याचं शेवटचं चरण आहे नामा म्हणे तेव्हा नरदेह येणारा, तयाचा माती राखेला मुळे. या अभंगात गोड चिंतन आलेलं आहे. कोणत्या योनीमध्ये किती जन्म घ्यावा लागतात याचं चिंतन या अभंगात आहे. आणि सर्व योनीमध्ये आपण जन्म घेतल्यानंतर शेवटी त्या ठिकाणी मानवाचा जन्म प्राप्त होतो. नामदेव महाराजाचं वर्णन करतात. या शिरडाचं दुर्लभत्व सांगत असताना नाथ महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. नाथ महाराज वर्णन करतात नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. याच्या पुढचे संत तुकोबाराय म्हणतात मागोता हाचे जन्म पावसी, भोगिले सुख दुःख जाणशी, हे तो न घडे रे सायाशी, कार्यांद होशी जाणून या. किंवा आता मागोता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा, म्हणे तुकया बंधू रामधरा किंवा भावधरा, नाही तरी झालं अघोरागा. म्हणजे मानव जन्म मनुष्य देह त्या ठिकाणी दुर्लभ आहे, पण असा दुर्लभ असणारा देह आपल्याला मिळालेला आहे. पहिली गोष्ट आपली होती शंकराचार्य म्हणतात मनुष्यत्वम दुर्लभत्वम. दुसरी गोष्ट दुर्लभ सांगितली ती म्हणजे मुमुक्षत्वम दुर्लभत्वम. मुमुक्ष अवस्था अंतःकरणामध्ये जागृत होणं मानवाच्या देहाला आला, दुर्लभ आहे पण आला. आणि मानवाच्या देहाला येऊन त्याच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या प्राप्ती करता इच्छा निर्माण होणं, जागृत होणं, आपला उद्धार व्हावा अशी उत्कट इच्छा अंतःकरणात होणं, निर्माण होणं, ही देखील महाराज दुर्लभ आहे. भगवान परमात्म्यानं 7व्या अध्यायामध्ये याचं वर्णन केलं. भगवान परमात्मा म्हणतात मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततामपि सिद्धाणाम कश्चिन माम व्यक्ती तत्वतः. या श्लोकावर भाष्य करत असताना ज्ञानोबा म्हणतात एक ओवी सांगून पुढे जातो तैसे अस्तिची महापुरी रिगताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे. किंवा 13व्या अध्यायामध्ये एक ओवी आहे म्हणे कैहे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिष माणी. अशी अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी भगवत प्राप्तीची इच्छा जागृत होणं दुर्लभ आहे महाराज. मुमुक्षत्वम दुर्लभत्वम. आणि तिसरी गोष्ट जी दुर्लभ आहे ती म्हणजे काय असेल तर ती आहे संतांची भेट. विढाला 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 हो, किती दुर्लभ आहे संतांची भेट. काही वेळी आपल्याला महाराज या मूर्ती लोकातल्या अशक्य असणाऱ्या गोष्टी त्या शक्य करून घेता येईल. उदाहरणार्थ नाथ महाराजांनी वर्णन केलंय चंद्रामृत सुखे सेवा येला,
पाय हेळा सागर तरवेला परित्या साधू चंद्रामृत सुखे शेवयेल. चंद्राचं अमृत आपल्याला त्या ठिकाणी प्राशन करता येईल महाराज. आस्था जाता रवी धरवेल, आस्थाला जाणारा सूर्य धरता येईल. बाह्य हेळा सागर तरवेल, आपल्या बाहुबलानं समुद्र तरून जाता येईल. पण त्या संतांची भेट दुर्लभ आहे महाराज. किती दुर्लभ आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षी सांगतात, महत् संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्य. महात्म्याचा किंवा संतांची साधूची भेट दुर्लभ आहे. मग साधूची भेट होतच नाही का. आणि तुकोबाऱ्या तर म्हणतात मला संतांचं दर्शन झालं आणि माझ्या जीवनातली चिंता निवृत्त झाली. मग तुकोबाऱ्याला कशानं त्या ठिकाणी संतांचं दर्शन झालं. तर होतं महाराज संतांचं दर्शन. पण कधी होतं. 3 गोष्टी असाव्या लागतात. प्रमाणानं सांगून जाईल. पहिली गोष्ट, आपलं जर सत्कर्म परिपक्व झालं तर साधूची भेट होते, किंवा आपल्या जीवनामध्ये जर भगवान परमात्म्याची कृपा झाली तर साधूची भेट होते, किंवा तिसरी गोष्ट, आपलं पूर्व पुण्य जर भाग्य उदयाला जर आलं तर तेव्हा संतांची भेट होते. विढाला 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 विढाला. पहिली गोष्ट म्हणजे जर साधूची भेट प्राप्त करून घ्यायची असेल तर सत्कर्म असावं लागतं. ज्ञानोबाराय म्हणतात सत्कर्म परिपाकाते, पंचदशिकार म्हणतात, सत्कर्म परिपाकाते करुणा निधिनो धृता प्राप्य तीर तरुच्छाया विश्रामेंती यथा सुखम. सत्कर्म आपलं परिपक्व जर झालं तर आपल्याला करुणानिधी साधू त्या ठिकाणी भेटतो आणि संसारूपी जे काही दुःखाचा डोंगर आहे या वृक्षाखालून आपल्याला उचलतो आणि पहिलं तीराला नेऊन पोहोचतो. म्हणजे सुखाच्या छायेमध्ये तो आपल्याला बसवतो. कधी. सत्कर्म परिपक्व झाल्यावर. किंवा ज्ञानोबारायची एक ओवी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ऐसी कर्म साम्यदशा होय जेथ विरेशा तेथ श्री गुरु आपैसा भेटेची गा. ज्ञानोबाराय म्हणतात सत्कर्म परिपक्व झालं तर साधूची भेट होते. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर साधूची भेट आपल्याला करायची असेल तर परमात्म्याची कृपा झाली पाहिजे. आणि तुकोबाराय म्हणतात परमात्म्याची कृपा जर झाली तर संतांची भेट निश्चित होते. हे करुणा दुसरी गोष्ट म्हणजे जर परमात्म्याची कृपा झाली तर संतांची भेट होते. बहु अवघड असे किंवा आहे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली. परमात्म्याची कृपा जर झाली तर संतांची भेट होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपलं भाग्य जर उदयाला आलं तर त्या ठिकाणी महाराज काय होते, संतांची भेट होते. आणि तुकोबाराय म्हणतात एवढी दुर्लभ त्या संतांची भेट आहे, पण खऱ्या अर्थानं माझं भाग्य उदयाला आलं आणि त्या संतांचं दर्शन झाल्यामुळं काय झालं, माझ्या जीवनात जी काही चिंता होती ती चिंता निवृत्त झाली. अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात.
एवढी त्या संत महात्म्यांची भेट दुर्लभ आहे. पण तुकोबाराय म्हणतात खऱ्या अर्थानं माझं भाग्य उदयाला आलं, त्या संतांचं दर्शन झालं आणि माझ्या जीवनात एक लाभ प्राप्त झाला. तो म्हणजे काय, तर माझ्या जीवनामध्ये जी काही चिंता होती ती सर्व नष्ट झाली. अवघे चिंता वारली उजळले भाग्य आता, अवघे चिंता वारली. आता इथं प्रश्न असा निर्माण होतो, तुकोबाराय म्हणतात चिंता निवृत्त झाली, मग तुकोबाराला चिंता काय होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संतांची भेट झाल्यानंतर तुकोबाराय म्हणतात उजळले भाग्य आता, माझं भाग्य खऱ्या अर्थानं उदयाला आलं किंवा भाग्य उजळलं, संतांची भेट मला झाली असं तुकोबाराय म्हणतात. मग संतांची भेट होणं खरं भाग्य आहे का महाराज? हो, खरं भाग्य आहे. तुमचं आमचं भाग्य वेगळं आहे आणि संतांचं भाग्य वेगळं आहे. तुमचं आमचं भाग्य कोणतं? धन प्राप्त होणं, चांगली पत्नी म्हणजे भार्या प्राप्त होणं, किंवा भाग्य तरी नव्हे. पण तुकोबाराय म्हणतात हे आपलं संतांचं हे भाग्य नाही. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा निकट वास बरा संतापाई, संतांचं हे भाग्य आहे. आणि तुकोबाराय म्हणतात माझं हेच भाग्य त्या ठिकाणी उदयाला आलं, संतांची मला भेट झाली, उजळले भाग्य आता. आणि त्याचा परिणाम काय झाला, तर माझ्या जीवनामध्ये जी काही चिंता होती ती चिंता निवृत्त झाली. आता या चिंतेच्या संदर्भात जर विचार करायचा झाला तर चिंता महाराज संसारिकाची वेगळी आणि परमार्थिकाची वेगळी. संसारिकाला काय चिंता असते, एक दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. विढाला 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 विढाला. कल्पना करा, नवीन दाम्पत्य आहे, नवीन लग्न झालेलं आहे, म्हणजे माझ्यासारखंच, पण मला चिंता नाही. हा एवढं लक्षात ठेवा, प्रत्येकाला चिंता असते महाराज. संसारिकाची चिंता काय असते, कल्पना करा की नवीन दाम्पत्य आहे, नूतन लग्न झालेलं आहे, विवाह झालेला आहे आणि लग्न झाल्यानंतर त्याला चिंता असते मूल होईल का नाही. बरोबर. आता चिंता शब्द लक्षात ठेवायचा, मी फक्त सांगत जाईल, तुम्ही काय म्हणायचं, चिंता. काल कसा वाघ लक्षात ठेवला, आता मग करता ब्या करू नका. विठाला 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 विठाला. खरं तर मला हा अभंग घ्यायचा नव्हता, माझा अभंग बसवलेला होता संताची पायी, पण ते भांडवल पहिल्याच दिवशी जप्त झालं. विठाला विठाला विठाला. हो, संसारिकाची चिंता वेगळी आणि परमार्थिकाची चिंता वेगळी. चिंता शब्द लक्षात ठेवा. नूतन विवाह झालेलं दाम्पत्य होतं, लग्न झालं महाराज, लग्न झाल्यानंतर मुलगा होईल का नाही याची चिंता, पण दैवयोगानं मुलगा झाला, तो मुलगा झाल्यानंतर पुन्हा जिवंत राहील का नाही याची चिंता. बरं, जिवंत राहिला तो शाळेत जाईल का नाही याची. बरं, शाळेत गेल्यानंतर पुन्हा पुढे कॉलेजचा अभ्यास करेल का नाही याची चिंता. बरं, शाळेत कॉलेजला गेल्यानंतर एकटाच येतो का चतुर्भुज होऊन येतो याची. कारण हल्ली आता फार परिस्थिती बिकट आहे, मुली पाहायची गरज नाही, फक्त कॉलेजला नेऊन सोडायचं, तिकडेच ते आपलं करून टाकतात. विढाला विढाला विढाला. काल विषय झाला कीर्तनामध्ये, कॉलेजची परिस्थिती, शिक्षणाची परिस्थिती कशी झाली सत्यवान महाराजांनी सांगितलं. म्हणजे अशी बिकट परिस्थिती आहे. बरं, कॉलेजला गेला, तिथूनही परत आला, परत आता त्याचं लग्न करायची चिंता, अशी सारखी त्या ठिकाणी काय होते, वाढत जाते महाराज. किंवा प्रामुख्यानं जर सांगायचं झालं, दृष्टांत बाजूला सोडा, तुकोबाराय म्हणतात जो मानव जन्माला आला त्याच्या जीवनामध्ये नित्यानं एक चिंता असते. ती कोणती, नित्य उठोनी या एक चिंता असते महाराज, कोणते, नित्य उठवण्या खावयाची चिंता, आपुल्यास तू सोहिता नाठविशी. सोहित कळत नाही महाराज, सगळा सारखी चिंता करत असतो. तुकोबाराय म्हणतात अरे बाबा तुझ्यापेक्षा पशु बरे आहेत, भले तुझ होणी पक्षीराज, हेची चिंता काय खावे म्हणून, भले तुझ होणी पक्षीराज. तुकोबाराय म्हणतात पशु बरे आहेत महाराज. कशावरून तुकोबाराला कळाला असेल महाराज, कारण जर आपण म्हशीच्या पुढे जर धान्य टाकलं, आपलं 5 पेंड्या जर टाकल्या, तर ती म्हणत नाही मालकानं आता 5 टाकल्यात, ह्या 5ही कशा खाऊ,
ती महाराज लगेच सुरू करते, 5 संपवते. का उद्याचा विचार ती करत नाही, पण आपला असं आहे, आपण 7 पिढ्याचा विचार करतो. त्याच्यामध्ये कुरेकर बाबा सांगत असतात, म्हाताऱ्या माणसाला तर फार चिंता असते. माऊली हे दृष्टांत सांगत असतात, म्हाताऱ्या माणसाला फार चिंता असते. तुकोबाराय म्हणतात, बाळपण गेले नेणता, तारुण्य दशे विषयता, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म घरी. किंवा शंकराचार्य म्हणतात, बालस्तावत क्रीडासक्तस्तरुणस्तावत तरुणी रक्ता, वृद्धस्तावत चिंता मग्ना, परे ब्रह्मणी कोपिणा लागणा. वृद्धस्तावत चिंता मग्ना, वृद्ध झाला की चिंतेनं त्या ठिकाणी व्याकुळ होतो महाराज. कसा होतो? माऊली दृष्टांत सांगत असतात, किंवा आमच्या भागातले जुने कीर्तनकार कोठाळकर महाराजांच्या मुखातून मी ऐकलेलं आहे, ते सांगत असतात, म्हातारा झाला की त्याला चिंता असते महाराज. एका व्यक्तीचं घराचं बांधकाम सुरू होतं, आणि घराचं बांधकाम सुरू असताना काय करायचा तो, सकाळी आता देहधर्म आहे, जावात लागायचं. रोज महाराज 2 टाइम त्याचा नित्यक्रम असायचा, सकाळी एकदा आणि सायंकाळच्या वेळी एकदा. मग जात असताना तो डबा घेऊन जायचा, पण येताना मोकळा येत नव्हता, पाया बांधणं सुरू होता. मग येताना महाराज असा मोठा दगड घेऊन यायचा. असा नित्यक्रम त्याचा 10-12 दिवस सारखा सुरू होता. एक व्यक्ती रोज पाहायचा हा काय करतोय काय नाही. आणि एक दिवस सहज त्याची तब्येत पाहिली तर पोपट भाऊ सारखी अशी एकदम लुकडी, हात पाय काढी, पोट विठोबाची वाडी, अशी अवस्था झालेली. मग तो म्हणला, रामभाऊ म्हणे, अहो कशा करता म्हणे हे आता बस झालं म्हणे, तुमचे मुलं करतील काम, करतील म्हणे सगळं व्यवस्थित, आणतील कोणून तरी एखादा ट्रक भरून, एक दगड काय आणता तुम्ही रोज. ते म्हणे, तुम्हाला काय कळतंय म्हणे, आता याला लय कळतंय. तो म्हणतो, तुम्हाला काय कळतंय आता माझं. तो म्हणाला, तुमच्याकडे भरपूर आहे ना. तो म्हणला, नाही जरी असलं तर माझी 13वी पिढी खाईल. माऊली सांगत असतात, बनग्या खाईल, तू खाऊन घे काय खायचं तर. विढाला 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 विढाला. सांगायचा मुद्दा, वृद्ध मनुष्याला चिंता असते. नाथ महाराजांनी याचं वर्णन केलंय, मरोटे कले शरीर, व्यवहारी साधी वृत्तीक्षेत्र, पाया शोधोनी बांधी घर, पुत्र पौत्र नांदावया. एवढी म्हाताऱ्या माणसाला चिंता असते महाराज. पण परमार्थिकाला, संत महात्म्यांना ही चिंता नाही. मग तुकोबाराला चिंता कोणती होती? तुकोबाराला चिंता होती, काय मी उद्धार पावेण, काय कृपा करीण नारायण, ऐशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. पूर्ण अभंग पाहून घ्या. आणि याचा शेवट आहे, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस याची तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेन निश्चयशी. तुकोबारा म्हणतात, ही मला चिंता होती. किंवा तुका म्हणे चिंता वाटे, ची वाटे, जे जे भेटे तयासे, देव कृपा करेल मज, काय लाज राखील, अवघेयाचा विसर झाला, हा राहिला उद्वेग, तू का म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगेसा. ही चिंता तुकोबाराच्या जीवनामध्ये होती. आणि तुकोबारा म्हणतात, संतांचं दर्शन मला झालं, आणि त्याच्यामुळं काय झालं तर माझ्या जीवनामध्ये जी काही चिंता होती ती चिंता निवृत्त झाली. आणि नुसती चिंता निवृत्त झाली नाही, तर ज्याची मला चिंता होती, म्हणजे परमात्मा मला प्राप्त व्हावा, त्याची भेट मला व्हावी, तो मला प्राप्त व्हावा, अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्षात त्याचं दर्शन व्हावं, अशी जी माझ्या अंतःकरणामध्ये इच्छा होती, जी चिंता होती, ती माझ्या जीवनात पूर्ण झाली. संतांचं दर्शन झालं आणि मला तो परमात्मा माझ्याशी जोडला गेला. अभंगाचं 2रं चरण. संत दर्शने
दर्शनी हाला संतांचे दर्शन झालं आणि माझ्या जीवनातली चिंता निवृत्त झाली. पद्मनाभ जोडला. ही जी काही मला चिंता होती तुकोबाऱ्या म्हणतात संतांचं दर्शन झालं आणि तो मला प्राप्त झाला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आता संतांच्या दर्शनाचा जर विचार केला महाराज तर अनेक फळ आपल्याला संत वाङ्मयामध्ये पाहता येतील. भरपूर आहेत. मला जेवढे आठवतील 5 किंवा 6 मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो. विढाला 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 विढाला. संतांचं दर्शन झाल्यानंतर महाराज प्रसन्नता प्राप्त होते. अंतःकरण प्रसन्न होतं. दुसरी गोष्ट म्हणजे संतांचं दर्शन जर आपल्याला झालं तर जीवनातलं पाप ताप दैन्य तिन्ही गोष्टी निघून जातात. तिसरी गोष्ट म्हणजे संतांचं दर्शन जर आपल्याला प्राप्त झालं तर अनेक जन्मातला जो काही शीण आहे भाग आहे तो आपला नष्ट होतो. चौथी गोष्ट म्हणजे संतांचं दर्शन आपल्याला प्राप्त झालं तर जीव त्या ठिकाणी मुक्त होतो. पाचवी गोष्ट जर संतांचं दर्शन आपल्याला झालं तर सकळ कुळाचा आपल्या उद्धार होतो. आणि 6वी गोष्ट म्हणजे काय असेल तर संतांचं दर्शन झालं तर परमात्म्याची प्राप्ती होते. विढाला 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 विढाला. हो, फक्त प्रमाणात सांगून जातो. कथाही याच्यावर आहेत. पहिली गोष्ट म्हणजे संतांचं दर्शन जर आपल्याला झालं तर त्या ठिकाणी महाराज काय होतं प्रसन्नता अंतःकरणाला प्राप्त होते. जयाचे नाव तीर्थ रावो दर्शने प्रशस्ताची ठावो जयासे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासही. किंवा एक ओवी मी तिचं उत्तरार्धच आठवते पूर्वार्ध आठवत नाही मला. दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुषो. संतांचं दर्शन जर आपल्याला प्राप्त झालं तर हा व्यक्ती दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुषो. संतांचं दर्शन झालं तर काय होतं माऊली असल्यावर महाराज काही चिंता नाही. विढाला 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 विढाला. आणि चालते बोलते गाथा आणि ज्ञानेश्वर आहेत. इकडं काका आहेत मग दादा बसलेले आहेत. जिवंत ज्ञानेश्वरी इथे महाराज. म्हणून फक्त आपण काय करायचे मुद्दे पाडायचे प्रमाण आपल्याला भेटून जातात. पहिली गोष्ट आहे जर संतांचं दर्शन झालं अंतःकरण प्रसन्न होतं. दुसरी गोष्ट संतांचं जर दर्शन आपल्याला झालं पाप ताप दैन्य सर्व त्या ठिकाणी नष्ट होतं महाराज. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठाउठी. पण कशानं संतांचे दर्शन झाले म्हणून पाप गेलं ताप गेला आणि दैन्य गेलं. किंवा देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. संतांच्या दर्शनानं काय होतं पाप निवृत्त होतं. तिसरी गोष्ट म्हणजे संतांचं दर्शन जर आपल्याला प्राप्त झालं काय सांगितलं होतं क्षीण जातो. धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला. क्षीण निवृत्त होतं महाराज. एकनाथ महाराज वर्णन करतात. शेणा महाराज सांगतात संतांचं दर्शन जर झालं चौथी गोष्ट जीव मुक्त होतं. शेणा म्हणे त्यांचे धन्य झाले दिने ज्ञानदेव दर्शने मुक्त होतात महाराज. पाचवी गोष्ट काय असेल जर संतांचं दर्शन आपल्याला जर झालं तर संतांच्या दर्शनानं आपल्या सकळ कुळाचा सकळही कुळ पवित्र होतात. विढाला विढाला विढाला. जो करीला याचे यात्रा जो करीला याचे यात्रा तो तारीला सकळ ही गोत्रा तो.
तोडायचं नव्हतं ते. जो जो करील याची यात्रा, जो करील याची यात्रा, तो तारील सकळ हे गोत्रा, सकळ हे कुळे पवित्रा. याचेनी दर्शन होती धन्य धन्य धरातडी, जो या ते दृष्टीने हाडी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी. याची यात्रा करणं म्हणजे सोपान काकाही त्याच्यामध्ये येतात महाराज. ज्ञानोबाराची यात्रा केली किंवा सोपान काकाची यात्रा केली, पंचकृषी जर केली तर काय होतं यांच्या दर्शनानं? सकळही कुळे पवित्रा याची निदर्शने होती. आणि 6वी गोष्ट काय असेल, जर संतांचं दर्शन आपल्याला प्राप्त झालं तर त्या ठिकाणी परमात्मा प्राप्त होतो. विढाला 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 विढाला. आणखी एक प्रमाण आठवलं, संतांचं दर्शन जर झालं तर भवबंध नष्ट होतो. ऐशी ऐशियाने भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. जे का सचिदानंद नित्यानंदू, जे का मोक्ष सिद्धी तीर्थ बंधू. रे संतांचं दर्शन जर झालं, भवबंध भवनाम संसार, आणि त्या संसाराची निवृत्ती होते, म्हणजे खऱ्या अर्थानं आपला उद्धार होतो. हे संतांच्या दर्शनाचं फळ आहे. आणि शेवटचं फळ काय असेल तर ते अभंगाच्या भाषेत सांगायचं झालं तर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. किंवा आणि केला प्रमाण आहेत, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. किंवा नामदेव महाराज वर्णन करतात, संतापाये माथा धरिता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप, म्हणवणी संता अखंड वदावे. त्यांची चरणी व्हावेली न सदा. जर संतांचं जर दर्शन झालं महाराज तर काय होतो? परमात्मा प्राप्त होतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, त्या संतांचं दर्शन मला झालं, संत दर्शनी हा लाभ, आणि तो परमात्मा त्या ठिकाणी मला काय झाला? जोडला गेला. मग काही साधक त्या ठिकाणी कीर्तन ऐकत होते. तुकोबाराने प्रश्न केला, तुकोबाराला त्या साधकांनी प्रश्न केला, का हो तुकोबाराय, तुमच्या जीवनामध्ये चिंता होती, संतांचं दर्शन झालं, ती चिंता निवृत्त झाली, आणि तुम्हाला चिंता कोणती असेल तर मला परमात्मा भेटेल का नाही याची चिंता तुमच्या अंतःकरणामध्ये होती, पण संतांच्या दर्शनामुळे ती निवृत्त झाली. मग आता तो परमात्मा तुम्हाला प्राप्त झाला, तुमच्याशी जोडला गेला, त्याचं दर्शन तुम्हाला झालं, किंवा तो तुमच्यापाशी आला, तुम्हाला प्राप्त झाला. मग आता तो प्राप्त झालेला परमात्मा तुम्ही साठवणार कुठं, ठेवणार कुठं? कारण व्यवहारामध्ये आपण जर धनसंचय करायचा म्हटलं, शेतामध्ये जी रास असते ती त्या ठिकाणी जर मळणी केली त्याची, तर ते रास कुठंतरी एका ठिकाणी ठेवावी लागते. मग तसं तुम्ही व्यवहारामध्ये जसं धन पैसा किंवा जसं बँकेमध्ये ठेवतात, किंवा सर्व गोष्टी असणाऱ्या आपल्या व्यवहारामध्ये राशी जी असते, धन असतं, ते गोडाऊनमध्ये ठेवलं जातं, तसं तो तुम्हाला परमात्मा प्राप्त झालाय. मग त्याला तुम्ही ठेवणार कुठं? तुकोबारा म्हणतात, अरे बाबा, तो परमात्मा मला प्राप्त झालेला आहे ना, तुम्ही इतरत्र कुठं ठेवणार नाही, तर माझ्या हृदयात त्याला ठेवणार आहे. अभंगाचं 3रं चरण. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवो. तुकोबारा त्या साधकांना उत्तर देतात, अरे बाबा, तो परमात्मा मला प्राप्त झालेला आहे ना, तुम्ही बँकेत किंवा गोडाऊन मध्ये ठेवणार नाही, तर त्याला बँकेतच ठेवणार आहे, पण कोणत्या? हृदयरूपी पेटीमध्ये मी त्याला ठेवणार आहे. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवो. कारण अनेक संत महात्म्यांनी महाराज देव प्राप्त करून घेतला, आणि त्याला ठेवलं जर कुठं असेल तर हृदयामध्ये ठेवलं. सावता महाराज, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला जाता त्रैलोक्याचा. कथाही सर्वांना ज्ञात आहे. जेव्हा पंढरपूरहून देव आरणभेंडीला गेले, आणि तिथे गेल्यानंतर सावता महाराज काय करत होते? कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी,
अवघा झाला माझा हरी. कर्मामध्ये देव पाहणारे संत म्हणजे सावता महाराज. त्यांच्या जीवनातली कथा सर्वांना ज्ञात आहे. त्यांनी काय केलं, देव सावता महाराजांजवळ आले आणि देवाला सावता महाराजांना म्हणू लागले की मला कुठंतरी तुम्ही काय करा, लपवा. मग कुठं लपवायचं, जागा तर दिसत नाही. हृदय विदारलं महाराज, खुरपं होतं हातामध्ये आणि त्यानं हृदय विदारून त्या ठिकाणी देवाला आत साठवलं. कथा भाग सर्वांना ज्ञात आहे. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, संत महात्मे हृदयात साठवतात. दुसरं उदाहरण जर सांगायचं झालं तर हनुमंतराय. पवनतनय संकट हरण मंगळ मूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय वसु सुरभूप. जेव्हा रामायणातला प्रसंग आहे, संपूर्ण असणारं महाराज युद्ध झालं, लंकेतलं युद्ध पार पडलं, सीतामय्या सर्वजण त्या ठिकाणी आनंदी झाले, वानरांनाही आनंद झाला, झाले रामराज्य काय वणी आमासी, अशी अवस्था झाली. आणि तेव्हा मात्र सर्वांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता. कारण कीर्तन चांगलं केलं, शाबासकी दिली पाहिजे. माऊली सांगत असतात, पक्कात चांगला वाजवला, शाबासकी दिली पाहिजे. टाळ चांगला चाल चांगली म्हटली, शाबासकी दिली पाहिजे. तसं एखादं कार्य केलं, सत्कर्म केलं तर बक्षीस दिलं पाहिजे. मग तिथं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता महाराज. प्रत्येकाला रामप्रभूंनी दिलं, पण एक मात्र व्यक्ती मागं ठेवला. तो कोण? हनुमंतराय. हनुमंतराय मागं ठेवले. सीतामया विचार करू लागल्या, ह्या भावानं सर्वात अगोदर माझा शोध लावला. आता सर्वात मोठं पहिलं श्रीफळ पाहिजे होतं. विठाला विठाला विठाला. माऊली काय म्हणले ऐकायला नाही आलं. त्यालाच तिकीट नाही, बाकी त्याला तिकीट दिलं. मग काय करावं? मग रामप्रभूंना विचारलं सीतामयानं. सीतामयाला तेव्हा प्रभूंनी उत्तर दिलं, त्याला द्यावं असं माझ्याकडे काहीच नाही, तू तुझ्या परीनं काय बक्षीस द्यायचं तर दे. तेव्हा मात्र सीतामया म्हणाल्या, काही हरकत नाही. आणि गळ्यातला जो काही नवरत्नाचा हार होता महाराज, तो त्या ठिकाणी सीतामयानं हनुमंतरायाच्या हातात दिला. आता काय केलं असं सांगा बरं. झाडावर जाऊन बसले, वानराचा स्वभावच, झाडावर जाऊन बसले आणि पाहिला अगोदर याच्यामध्ये काय, मणी घ्यायचा, फोडायचा. नवरत्नाचा हार होता महाराज, पृथ्वी तुल्य, एवढी ज्याची किंमत होती, तो मणी घ्यायचा, फोडायचा. इकडे सीतामया पाहते, हनुमंतरायाला बक्षीस दिलंय, आनंदी झाले असतील. कुठे गेलेत पाहावा. वर पाहिलं तर वरून फळं पडतात. कशाचे? आपणच दिलेले आहेत. पाहिलं महाराज, नवरत्नाचा हार हनुमंतराय फोडतायत. जवळपास महाराज सर्व मणी फुटत आले, 4-5च राहिले. आणि मग सीतामयानं पाहिलं, ए काय करतो म्हणे. तेव्हा हनुमंतराय म्हटले, पाहतो याच्यामध्ये कुठं देव दिसतोय का. सीतामयानं प्रश्न केला, अरे तू मण्यामध्ये देव पाहतोस, मला सांग तुझ्या हृदयात देव आहे का, तुझ्या शरीरात देव आहे का. आणि तेव्हा त्या ठिकाणी हनुमंतरायानं काय केलं, आपलं हृदय विदारलं आणि पवनतनय संकट हरण मंगलमूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसू स्वरूप, तिघांचंही महाराज दर्शन त्या ठिकाणी घडून त्या ठिकाणी सीतामायाला दाखवलं. म्हणजे हृदयात साठवतात. आणि शेवटचा एक दृष्टांत म्हणजे काय असेल तर, सूरदास महाराजांनी महाराज काय केलं, त्यांचंच पूर्वी नाव बिल्व मंगळ होतं असं म्हणतात. आणि त्या सूरदासांची जर आपण उत्तर अवस्था पाहिली, त्यांनी डोळे फोडून घेतले आणि वनाच्या दिशेने जेव्हा जाऊ लागले, कोणत्या द्वारकेला का, द्वारकेला असं ऐकलं मी, बरं कुठंतरी जात होते. आणि जात असताना जगन्नाथपुरीला, मग त्या ठिकाणी महाराज परमात्मा त्या ठिकाणी विचारात पडला. याचे डोळे फुटलेले आहेत. फार मोठी त्या ठिकाणी इंद्रनील पर्वताकडे जसे मोठे मोठे पर्वत आहेत, अशा खाई त्या ठिकाणी आहेत, मोठाले पहाड आहेत, पर्वत आहेत. याच्याहून जर हा या दरीमध्ये कोसळला तर याचा प्राण जाईल, काय करावं. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी देव धावत आले आणि त्यांचा हात धरला आणि सांगितलं, काय करता म्हणे, डोळे तर फुटलेले आहेत, पुढे जर गेला असतात आता तर तद्धाम परमम, काहीच राहिलं नसतं म्हणे, तुमचे हाडही सापडले नसते, काय करता म्हणे असं. आणि तेव्हा मात्र सूरदास प्रभूंनी विचार केला, एवढ्या घनदाट अरण्यामध्ये माझ्या प्रभूशिवाय कोणी येऊ शकत नाही. आणि मग महाराज, आंधळे माणसं हुशार असतात, असं समजू नका 10ची नोट 20ची नोट त्याला कळत नाही, आपल्यापेक्षा जास्त त्यांना कळते महाराज. आपली नजर कधी कधी धोका खाईल, ही असली का नकली, पण त्यांची नजर ते हातावरच चाचणी करतात, नोट खरी आहे का खोटी. सूरदास प्रभूंनी विचार केला, इथं ज्या अर्थी माझा प्राण वाचवण्यासाठी आला, त्या अर्थी हा देवच असावात. आणि घट्ट हात पकडला महाराज. जेव्हा हात पकडला तेव्हा त्या ठिकाणी प्रभू म्हणू लागले, अरे हात सोड माझा, हात सोड. शेवटी महाराज त्या ठिकाणी हाताला झटका दिला, हिसका दिला आणि पळून जाऊ लागले. तेव्हा सूरदास प्रभू म्हणतात, हात छोड कर जावत है दुर्लभ जानत मोय, हात छोड कर जावत है दुर्लभ जानत मोय, मेरे हृदय से प्रभु जाय
मर्द कहावे तोय. कारण देवाची शक्ती आणि सामान्य जीवाची शक्ती कधीच तुलना होऊ शकत नाही महाराज. त्या ठिकाणी सूरदास प्रभू म्हणतात, बरोबर ना? सूरदास प्रभू म्हणतात, देवा तुझी शक्ती आणि माझी शक्ती त्या ठिकाणी बरोबर तुलना होऊ शकत नाही. अरे माझ्या हातून तू जातोस, पण माझ्या हृदयातून जाऊन दाखव, खरं तुला मर्द मानेल. याच एक श्लोक देखील आहे. हस्तम उत्क्षिप्य यतो शिवलात कृष्ण किम अद्भुतम हृदयात यदि निर्याशी पौरुषम गणयामी ते. त्या ठिकाणी सूरदास प्रभू म्हणतात, अरे हाताला झटका देऊन पळून जातो, याच्यात काय विशेष आहे? तू माझ्या जर हृदयातून गेलास तर त्या ठिकाणी तुला खरा मर्द मानेल. खरं तुझं पौरुषत्व तेव्हा आहे. संत महात्मे काय करतात? संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. संत महात्मे परमात्मा प्राप्त झाला की त्याला हृदयात साठवतात. आणि असा परमात्मा हृदयात साठवल्यानंतर तुकोबारायला त्या साधकांनी प्रश्न केला, तुकोबाराय तुमच्या जीवनातली चिंता निवृत्त झाली, परमात्मा प्राप्त झाला, त्याला तुम्ही कुठं ठेवणार असा प्रश्न आम्ही केला. तर तुम्ही म्हणाले हृदयात ठेवणार. मग आता आमचा शेवटचा प्रश्न आहे, तुमचा जो परमात्मा तुम्हाला प्राप्त झालेला आहे तो कोणत्या पंचवार्षिकला उभा राहिलेला आहे? हल्लीचाच का 65 वर्षापासून उभा राहतोय? तुकोबार म्हणतात, अरे बाबा तो काय आताचा नाही, तो फार पूर्वीच्या काळापासून होता. अभंगाचं शेवटचं चरण. तो का म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तुकोबारा म्हणतात की हा जो काय आहे तो फार जुनाच आहे. तो परमात्मा मला जो प्राप्त झाला तो काही आताचा नाही. अनेक काळापासून ठाई चाचे काळा अनादि बहु काळा किंवा जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे लोपले होते पारखेपणे. लोपलं होतं ते, पण संतांची कृपा झाली आणि तो भाव माझ्या अंतःकरणामध्ये आल्यामुळे त्याचं दर्शन मला झालं. किंवा जुनाट तरी बहु काळा नकळे जयाची लीळा निनता गोवळी गोवळा लाघवी आबळा
भुलवणा नाटामध्ये तुकोबाराय सांगतात जुनाट आहे तो, आणि तो मला त्या ठिकाणी माझ्या संत कृपेचा भाव खऱ्या अर्थानं प्राप्त झाला. आणि त्याचा परिणाम काय झाला तर तो मला प्राप्त झाला. तो का म्हणे होता ठेवा तो पूर्वीचाच आहे, तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. ज्ञानेश्वर माऊली महाराज.